बेसन लाडू खायला फार आवडतात, पण बनवायला जमत नाहीत किंवा बनवायला वेळ नाही, तर अशा वेळी फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये तयार करूया आपण हे इन्स्टंट बिना बेसनाचे बेसन लाडू। अगदी बेसनाच्या लाडवांना टक्कर देणार हे बिना बेसनाचे लाडू आपण अगदी झटपट बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही समजतील अशा पद्धतीने। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे फुटाणा डाळ किंवा याला भाजकी डाळ किंवा डाळवं असंही म्हटलं जातं। तर इथे मी 300 ग्रॅम डाळवं घेतलेलं आहे आणि घरातली एक वाटी आहे, ज्या वाटीच्या मापाने मी हे 3 वाट्या भरून घेतलेलं आहे। या वाटीचं वजन 100 ग्रॅम इतकं भरतं। तर तुम्हाला कमी किंवा जास्त करायचं असेल तर वाटीची साईज छोटी किंवा मोठी ठरवायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या डाळ घ्यायची आहे। तर इथे मी 300 ग्रॅम डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 बॅचमध्ये वाटून घ्यायची आहे। तर मी एक एक वाटी करून ही डाळ वाटून घेणार आहे। तर आपल्याला अगदीच पावडर करायची ही आवश्यकता नाही आहे, तर पावडरपेक्षा थोडंसं रवाळ आपल्याला इथे ठेवायचं आहे। आता हे पाहू शकता मी ही डाळ अशी रवाळ वाटून घेतलेली आहे आणि ही सगळे डाळवं मी 3 बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे, ते पाहू शकता आणि एका मोठ्या वाडग्यामध्ये इथे मी शिफ्ट केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला घ्यायची आहे साखर। तर ज्या वाटीने आपण डाळवं घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून साखर घ्यायची आहे। आता ही साखर वाटताना साखर वाटून झाली की याची 1.5 वाटी पिठी साखर तयार होते। यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। 3 वाटी डाळव्यासाठी 1.5 वाटी पिठी साखर असं प्रमाण आहे, पण 1 वाटी साखर घेतली ना तर वाटून झाल्यानंतर 1.5 वाटी इतकी भरते। साखर वाटत असताना आपल्याला यामध्ये वेलचीचे दाणेही घालायचे आहेत। जेवढी इच्छा आहे किंवा जेवढी गरज आहे तेवढे इथे वेलचीचे दाणे घालायचे आहेत, हिरव्या वेलचीचे। यानंतर आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे। आता जी वाटी घेतली होती ना त्याच वाटीने इथे बघूया आपण बरोबर 1.5 वाटी एवढी साखर ही भरली जाते। तर ही झाली पहिली वाटी, अगदी कट टू कट भरलेली आहे आणि हे उरलेलं आपलं बरोबर भरलेलं आहे अर्धी वाटी इतकी पिठी साखर, म्हणजेच बरोबर 1.5 वाटी इतकी पिठी साखर। जर तुमच्याकडे तयार पिठी साखर असेल तर 1.5 वाटी घ्या आणि जर तयार नसेल तर 1 वाटी साखर घेऊन त्याची अशी पिठी साखर करू शकता। 3 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी पिठी साखर अगदी बरोबर होतं, पण गोडाचं प्रमाण इच्छेनुसार थोडंसं 1-2 चमचे कमी जास्त करू शकता। आता ज्या वाटीने बाकीचं साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी अळलेलं तूप घेतलेलं आहे। जर वितळलेलं तूप घेतलं तर हे पाऊण वाटी इतकं भरतं। आता आपल्या गॅसवर ठेवायची आहे कढई आणि कढईमध्ये आपल्याला घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप घालायचं आहे। तर साधारण मी इथे 3 चमचे इतकं तूप घालत आहे। तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला बनवलेली डाळव्याची पावडर यामध्ये घालायची आहे। आता हे बाकीचं तूप आपण गरजेनुसार वापरणार आहोत। ही डाळ आधीच भाजलेली असते, पण तुपामध्ये थोडीशी भाजून घेतल्यामुळे या लाडूंची चव अतिशय खमंग अशी लागते। पण आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही, हे तूप फक्त या पिठांमध्ये मिक्स होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर साधारण मी पहिल्यांदा तूप घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर उरलेलं सर्व तूप मी यामध्ये घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेणार आहे। म्हणजे जास्तीत जास्त मी याला 5 ते 7 मिनिटांसाठी भाजून घेणार आहे। तर वाटीला लागलेलं ही सर्व तूप आपण काढून घेऊया, काहीही वायाला जायला नको। आता दुसऱ्या वेळेस आपण असंच 2 ते 3 मिनिटांसाठी भाजूया आणि गॅस मी इथे मध्यम ठेवलेला आहे, कमीही नाही आणि मोठाही नाही। तर मध्यम गॅसवर मी हे सर्व पीठ भाजून घेतलेलं आहे आणि पाहू शकता 5 ते 7 मिनिटांमध्ये या डाळीचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे या पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर इथे पाहू शकता पीठ फार कोरडं कोरडं वाटत आहे, पण आपण कमी तुपामध्येच जास्त चवदार आणि परफेक्ट असे लाडू करणार आहोत। तर इथे पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे। बेसन पीठ कोरडं असेल तरीही काही हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही। आता इथे आपल्याला घेतलेली सर्व पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण या पिठामध्ये। गॅस बंद केल्यावरच आपल्याला पिठी साखर घालायची आहे, चुकूनही गॅस चालू करू नका, नाहीतर आपले लाडू बिघडतील। आता ही डाळ भाजलेली भरपूर गरम असते, यामध्ये आपली पिठी साखर थोडी विरघळायला किंवा मेल्ट व्हायला मदत होते। तर आता आपण फक्त 5 मिनिटांसाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। तर 5 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवून देऊया आणि 5 मिनिटांनंतर आपण याला थोडंसं कढईमध्ये हलवून घेऊया आणि आपल्याला घ्यायची आहे यानंतर एक मोठी परात। या परातीमध्ये हे सगळं साहित्य किंवा हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे।
आता हे हलकंसं गरम आहे, पूर्णपणे थंड झालेलं नाही. जर खूप गरम वाटत असेल तर फॅन खाली जरा 2-3 मिनटं थंड करून घ्यायचं. अगदीच थंड करायचं नाही, थोडंसं कोमट असायला हवं. तर इथे थोडंसं कोमट झालेलं आहे. यामध्ये मी आता पाव चमचा मीठ घालत आहे. तर मीठ घातलं तर आणखीनच छान लागतं, त्यामुळे इथे मीठ घालायचं आहे आपल्याला, बेतानं घालायचं. मीठ घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायला सुरुवात करायची आहे आपल्याला. हे जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे, आता पाहूया हे लाडूसाठी परफेक्ट आहे की नाही. तर मी इथे लाडूसाठी जेवढं मिश्रण लागतं तेवढं काढून घेतलेलं आहे आणि लाडूसारखंच याला वळत आहे. पण याचा लाडू तर बनत आहे, पण तितका लाडूसारखा परफेक्ट नाही आहे. गोळे गोळे दिसत आहे आणि दाबला तर लगेच तुटत आहे. तर हे लाडूसाठी परफेक्ट नाही आहे, कारण आपण तूप यामध्ये कमी घातलेलं आहे. पण टेन्शन घ्यायचं नाही. इथे लाडू वळत नसतील तर घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे. तर किती वेळ वाटायचं, अगदी काही एक 30 सेकंद इतकं किंवा अर्धा मिनिट इतकं आपल्याला वाटायचं आहे, दळून घ्यायचं आहे. आणि आत्ता वाटल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता किंवा स्ट्रक्चर पाहू शकता. अगदी स्मूथ असं हे झालेलं आहे, म्हणजे लाडू वळण्यासाठी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि असंच करून आपल्याला हे सर्व पीठ दळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी इथे मिक्सरमध्ये 3 बॅचमध्ये दळून घेतलेलं आहे. आता लाडू बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यावेळी तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट्स कुठलेही, जे तुमचे काजू, बदाम, चारोळे वगैरे जेही आवडतं ते थोडेसे तुपामध्ये फ्राय करून यामध्ये घालू शकता कट करून. पण आपल्याला इथे प्लेनच करायचे आहेत, वरून आपण याला सजावट करणार आहोत. तर जेवढाही आपल्याला लहान मोठा लाडू करायचा आहे तेवढे यातून मिश्रण काढून घ्यायचं आणि सजावटीसाठी यावर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता याची कतरण लावू शकता. मी इथे बदाम कट करून घेतलेले आहेत, ते गार्निशिंगसाठी लावत आहे. लाडू दाबून घ्यायचा, छान वळून घ्यायचा आणि एका हातावर असा खेळवायचा. अगदी थोड्या वेळासाठी याला खेळवायचा, मस्त याला चकाकी यायला लागते आणि अगदी मिनटामध्येच आपला लाडू इथे तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त गोल गरगरीत आणि चकचकीत असा आपला हा लाडू चमकदार तयार झालेला आहे. कोणीही म्हणणार नाही की हा डाळव्याचा लाडू आहे. बघताना असं वाटत आहे की हा लाडू बेसनाचाच आहे. खायला सुद्धा बेसनाच्या लाडूलाच टक्कर देतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे बाकीचेही सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा मी थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे. गार्निशिंगसाठी इथे बदामाचे तुकडे लावलेले आहेत. दाबून याला छान गोल आकार द्यायचा आहे आणि मस्त गोल गोल करून याला छान चकचकीत करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. तर घेतलेल्या साहित्यातून आपले मध्यम आकाराचे 15 लाडू तयार झालेले आहेत. जर तुम्ही मोठ्या आकाराचे केले तर थोडेसे कमी होऊ शकतात. आणि वजनाने म्हणाल तर हे लाडू आपले अर्धा किलोपेक्षा जास्त भरलेले आहेत. म्हणजे इथे 600 ग्रॅम इतके आपले हे लाडू भरलेले आहेत. तर तुम्हाला इथे वजन करूनही दाखवते मी. या 15 लाडूंचं वजन 632 ग्रॅम इतकं भरलेलं आहे. म्हणजे आपल्याला घेतलेल्या साहित्यात अर्धा किलोपेक्षा जास्त लाडू तयार होतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही झटपट डाळव्यांच्या लाडूंची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या दिवाळीला तुम्ही अशी लाडू नक्की करून बघा. तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी झटपट होणारे हे लाडू आहेत. चवीला अप्रतिम असे हे लागतात.